गायत्री मॅडम, माझा एक प्रश्न असा आहे की महिला किंवा मुलगी जेव्हा असतात त्यांच्याबरोबर काही सेक्स टॉर्शनसारखा जेव्हा प्रकार घडतो त्यांना भीती वाटते, ते बाहेर येत नाही, व्यक्त होत नाही, कोणाला संपर्क करत नाहीत, त्यांच्यासाठी काय आवाहन करणार आपण? नाही, आम्ही हाच प्रॉब्लेम करता आहोत इकडे, कारण की तेच लोक खूप संकोचतात. त्यांना वाटतं लोक काय म्हणतील, माझे आईवडील काय म्हणतील, माझे फ्रेंड्स काय म्हणतील. तर हे जे माइंडसेट आहे आम्हाला हे बदलायचं आहे की हा जो प्रॉब्लेम आहे हा फक्त तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, हा आमचा प्रॉब्लेम आहे, हा जगाचा प्रॉब्लेम आहे आणि असंच आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे ह्याच्या थ्रू. तर म्हणून पुढे या आणि सांगा. तुम्ही जर कुठेही आमच्याकडे येऊन बाहेर येऊन बोललात, तुम्हाला नक्की मदत मिळेल. ब्रश ऑफ होप ह्याचा जो नंबर आहे, हेल्पलाईन नंबर काय आहे तो? 02265366666. शेवटचा प्रश्न, काय आवाहन करणार लोकांना, ह्या नंबरवर संपर्क करावा? बिलकुल या नंबरवर संपर्क करा. जसं मी म्हटलं की इथे ट्रेंड सायकॉलॉजिस्ट आहे, तुम्हाला मदत नक्की मिळेल. आम्ही गेल्या 1 वर्षापासून ह्याच्यावर काम करतोय आणि आम्ही असं आम्ही खूप प्रोफेशनली आणि खूप स्टेप बाय स्टेप तुम्हाला मदत करू. या होत्या अभिनेत्री गायत्री जोशी यांचं असं म्हणणं आहे की सायबर क्राईम वाढत आहे, मात्र कुणाबरोबरही जर सायबर क्राईम झाला तर त्यांनी दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा. कॅमेरा पर्सन कृष्णासह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.